नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 करिता खेळ संबंधी चालू घडामोडी याच्यावरील प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। आजचे 25 प्रश्न जर तुम्ही पाठांतर करून ठेवले तर येणारी कोणतीही परीक्षा असो तुमचे 2 मार्क हे पक्के होणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात। पुरुष T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका डावात 8 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी सोनम येसी। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे सोनम येसी। प्रश्न क्रमांक 2 जानेवारी 2025 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटना IOA द्वारे पुन्हा सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमी NOA च्या अध्यक्षता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी PT उषा। PT उषा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 जानेवारी 2024 मध्ये वरिष्ठ भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी अमेलिया वारलेद। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 4 सायना नेहवाल यांनी बॅडमिंटन मधून निवृत्ती जाहीर केली आहे। त्या कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय शटलर ठरल्या आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी लंडन ऑलिम्पिक। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे लंडन ऑलिम्पिक। प्रश्न क्रमांक 5 जानेवारी 2024 मध्ये खेलो इंडिया विंटर्स गेम्सच्या 6व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी NDA स्टेडियम। जानेवारी 2024 मध्ये खेलो इंडिया विंटर गेम्सच्या 6व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी NDA स्टेडियम। प्रश्न क्रमांक 6 इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी लिन चुनयी। इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी लिन चुनयी। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 महिला प्रीमियर लीग WPLच्या इतिहासात शतक करणारी पहिली फलंदाज कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी नॅट सायवर ब्रँड। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। महिला प्रीमियर लीग WPLच्या इतिहासात शतक करणारी पहिली फलंदाज कोण ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी नॅट सायवर ब्रँड। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 जानेवारी 2024 मध्ये आसामच्या डिब्रुगड येथे राज्यातील सर्वात मोठ्या बहुउद्देशीय क्रीडा स्टेडियमच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी अमित शहा। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे अमित शहा। प्रश्न क्रमांक 9 टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये 400 एकेरी सामने जिंकणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी नोवाक जोकोविच। टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये 400 एकेरी सामने जिंकणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी नोवाक जोकोविच। प्रश्न क्रमांक 10 72वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणत्या राज्याने संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी हरियाणा। 72वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणत्या राज्याने किंवा संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी हरियाणा। प्रश्न क्रमांक 11
प्रो रेसलिंग लीग PWL 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हरियाणा थंडर्स. प्रो रेसलिंग लीग PWL 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी हरियाणा थंडर्स. प्रश्न क्रमांक 12. थायलंड मास्टर 2024 BWF वर्ल्ड टूर सुपर 300 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी देविका सिंहाग. थायलंड मास्टर 2024 BWF वर्ल्ड टूर सुपर 300 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी देविका सिंहाग. प्रश्न क्रमांक 13. हिवाळी ऑलिम्पिक 2024चे यजमानपद कोणत्या शहरांकडे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मिलान आणि कोर्टिना. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. एशियन रायफल आणि पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 15. फिडे विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी मॅग्नेस कार्लसन. फिडे विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी मॅग्नेस कार्लसन. प्रश्न क्रमांक 16. पहिल्या दृष्टिबाधित महिला T20 विश्वचषक 2025 कोणी जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी भारत. प्रश्न क्रमांक 17. सलग दुसऱ्यांदा महिला कबड्डी विश्वचषक 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी भारत. प्रश्न क्रमांक 18. 87वी वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी सूर्या करिश्मा तामिरी. 87वी वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सूर्या करिश्मा तामिरी. प्रश्न क्रमांक 19. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी दीप्ती शर्मा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे दीप्ती शर्मा. प्रश्न क्रमांक 20. गोव्यात आयोजित फिडे विश्वचषक 2025 जिंकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण ठरला आहे? या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी जोवखीर सिंदारोव. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी राहुल VS. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे राहुल VS. प्रश्न क्रमांक 22. सप्टेंबर 2025 मध्ये पुरुष हॉकी आशिया चषक 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी भारत. सप्टेंबर 2025 मध्ये पुरुष हॉकी आशिया चषक 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भारत. प्रश्न क्रमांक 23. US ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी कार्लोस अल्कराज. US ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कार्लोस अल्कराज. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. सप्टेंबर 2025 मध्ये दिलीप ट्रॉफीच्या 62व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए सेंट्रल झोन.
सप्टेंबर 2025मध्ये दिलीप ट्रॉफीच्या 62व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सेंट्रल झोन. प्रश्न क्रमांक 25. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी झारखंड. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी झारखंड. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.